तू अर्पण केलेली साडी आमची आहे। काय? हा, आता तुझी ऐपत नाहीये देवीला एवढी मागातली साडी अर्पण करायची, म्हणून आम्ही जी साडी घेतलेली ती साडी अर्पण केलीस तू। अहो ती नाही साडी चोळी तर दुकानदाराकडून विकत घेतली आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर चला विचारूया त्याला जाऊन। नाही आहे, थांब, चुकून यांनी आणलेली साडी माझ्याकडनं देवीला अर्पण झाली। पण ती आली कशी माझ्याकडं? वाह, छान। कशी आहेस ग तू? आता स्वतःचा खोटारडेपणा असं उघडकीस येतोय तर मी त्या गावचीच नाही असं दाखवतेस। साडीच हवी होती ना तुला, मला मागायची, मी दिली असती, ते पण या साडीपेक्षा महागातली साडी दिली असती। त्यासाठी हे सगळं करायची काय गरज आहे? आणि ते देवाच्या दारात येऊन, बाकी कोणाला नाही, निदान देवाला तरी घाबर। अहो मॅडम, नाही, मी असं नाही केलं, माझ्याकडून चूक झाली असेल। मला असं वाटतं अश्विनी आल्या होत्या ना त्यांच्याकडे। अश्विनी? आई बघितलं का, आपल्याच माणसांवर आरोप करते ही मुलगी। स्वतःच्या अंगावर आलं की देते ढकलून। आई मला तर वाटते अश्विनी बरोबर गोड गोड बोलून हिनीच पिशव्यांची आदला बदली केली असणार आहे। तुम्ही असं काय बोलताय? हे बघा, मी असं काहीच केलं नाही, आणि तसं बी देव माझ्यासाठी काही व्यवहार नाही। ती स्वस्त नाही महागातली साडी देऊन त्याच्या बदल्यात माझ्या पदरात काहीतरी पाडून घेऊ। म्हणजे तुला काय म्हणायचंय? आम्ही देवीला साडी अर्पण करून देवी बरोबर व्यवहार करतोय? म्हणजे आईंची भक्ती पण खोटी आहे, फक्त तुझ्या एकटीची भक्ती खरी आहे। इथे आमच्या सगळ्यांची भक्ती खोटी असंच म्हणायचंय का तुला? हे बघा, मी असं काहीच बोलत नाही। हो, तुम्ही गैरसमज करून घेताय। आता तू काही म्हणूच नकोस, मला फक्त इतकंच सांग, तू साडी का बदललीस? अहो बाईसाहेब, ती म्हणली ना की तिने असं काहीच केलं नाही म्हणून। मी एवढंच जर खरं खोटं करायचंय ना तर ह्या पोरीला विचारा की, ही बी होती ना तिथंच। मम्मा, काय झालंय? अहो अश्विनी आपली भारीतली साडी चोळी त्या मुलीनं घेतली आणि तिची हलक्यातली साडी चोळी आपल्याला दिली, आणि वरून तुमच्यावरच आरोप करते ती। 1 सेकंड वहिनी, तुमचं ना काहीतरी कन्फ्युजन होतंय। राणी, कदाचित पिशव्या एक्सचेंज झाल्या होत्या का? झाल्या नाहीत, केल्यात, ते पण ह्या मुलीनं मुद्दाम। अहो वहिनी, ती असं का करेन? कारण दोन्ही पिशव्या माझ्या हातात होत्या आणि त्यातली एक मी तिला दिली। आय गेस तेव्हाच काहीतरी गडबड झालीये। यात ना माझी चूक आहे, राणीची काही चूक नाहीये। बघा अश्विनी, आता त्या मुलीला वाचवण्यासाठी सगळं काही तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका बरं का। ती मुलगी कशी आहे ना, हिला मी चांगलंच ओळखते। करून सवरून मी नाही, त्यातले हे कसं दाखवायचं ना, ह्या मुलीला चांगलंच जमतं। दुसऱ्यांबरोबर गोड गोड बोलून त्यांना व्यवस्थित तिला फसवता येतं। मला पूर्ण विश्वास आहे त्या पिशव्यांची आदलाबदली झालेली नाही, ह्या मुलीनं मुद्दामून केलेली आहे। आणि जर तिनं ते केलं नसेल तर तिला परीक्षा द्यावी लागेल। काय? तू अर्पण केलेली साडी आमची आहे। काय? हा, आता तुझी ऐपत नाहीये देवीला एवढी मागातली साडी अर्पण करायची, म्हणून आम्ही जी साडी घेतलेली ती साडी अर्पण केलीस तू। अहो ती नाही साडी चोळी तर दुकानदाराकडून विकत घेतली आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर चला विचारूया त्याला जाऊन। नाही आहे, थांब, चुकून यांनी आणलेली साडी माझ्याकडनं देवीला अर्पण झाली। पण ती आली कशी माझ्याकडं? वाह, छान। कशी आहेस ग तू? आता स्वतःचा खोटारडेपणा असं उघडकीस येतोय तर मी त्या गावचीच नाही असं दाखवतेस। साडीच हवी होती ना तुला, मला मागायची, मी दिली असती, ते पण या साडीपेक्षा महागातली साडी दिली असती। त्यासाठी हे सगळं करायची काय गरज आहे? आणि ते देवाच्या दारात येऊन,
बाकी कोणाला नाही, निदान देवाला तरी घाबर. मॅडम नाही, मी असं नाही केलं. माझ्याकडून चूक झाली असेल. मला असं वाटतं अश्विनी आल्या होत्या ना त्यांच्याकडे. अश्विनी? आई बघितलं का, आपल्याच माणसांवर आरोप करते ही मुलगी. स्वतःच्या अंगावर आलं की देते ढकलून. आई मला तर वाटते अश्विनी बरोबर गोड गोड बोलून हिनीच पिशव्यांची आदला बदली केली असणार आहे. तुम्ही असं काय बोलताय? हे बघा, मी असं काहीच केलं नाही. आणि तसं बी देव माझ्यासाठी काही व्यवहार नाही. ती स्वस्त नाही महागातली साडी देऊन त्याच्या बदल्यात माझ्या पदरात काहीतरी पाडून घेऊ. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आम्ही देवीला साडी अर्पण करून देवी बरोबर व्यवहार करतोय. म्हणजे आईंची भक्ती पण खोटी आहे, फक्त तुझ्या एकटीची भक्ती खरी आहे. इथे आमच्या सगळ्यांची भक्ती खोटी असंच म्हणायचंय का तुला? हे बघा, मी असं काहीच बोलत नाही. हो, तुम्ही गैरसमज करून घेताय. आता तू काही म्हणूच नकोस. मला फक्त इतकंच सांग, तू साडी का बदललीस? अहो बाईसाहेब, ती म्हणली ना की तिने असं काहीच केलं नाही म्हणून. एवढंच जर खरं खोटं करायचंय ना तर ह्या पोरीला विचारा की, ही बी होती ना तिथंच. मम्मा काय झालंय? अहो अश्विनी आपली भारीतली साडी चोळी त्या मुलीनं घेतली आणि तिची हलक्यातली साडी चोळी आपल्याला दिली आणि वरून तुमच्यावरच आरोप करते ती. 1 सेकंड वहिनी, तुमचं ना काहीतरी कन्फ्युजन होतंय. राणी, कदाचित पिशव्या एक्सचेंज झाल्या होत्या का? झाल्या नाही, केल्यात. ते पण ह्या मुलीनं मुद्दाम. अहो वहिनी, ती असं का करेन? कारण दोन्ही पिशव्या माझ्या हातात होत्या आणि त्यातली एक मी तिला दिली. आय गेस तेव्हाच काहीतरी गडबड झालीये. यात ना माझी चूक आहे, राणीची काही चूक नाहीये. बघा अश्विनी, आता त्या मुलीला वाचवण्यासाठी सगळं काही तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका बरं का. ती मुलगी कशी आहे ना, हिला मी चांगलंच ओळखते. करून सवरून मी नाही, त्यातले हे कसं दाखवायचं ना, ह्या मुलीला चांगलंच जमतं. दुसऱ्यांबरोबर गोड गोड बोलून त्यांना व्यवस्थित तिला फसवता येतं. मला पूर्ण विश्वास आहे त्या पिशव्यांची आदला बदली झालेली नाही, ह्या मुलीनं मुद्दामून केलेली आहे. आणि जर तिनं ते केलं नसेल तर तिला परीक्षा द्यावी लागेल. काय? असं काय नाही होणार. माझी राणी नाही देणार परीक्षा. द्यावी लागेल, पण आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. महाडिकांच्या घरच्या सुनेनं भरायची ओटी तुमच्या मुलीने भरली आहे. हे मुली, हे सगळं जर तू मुद्दाम केलं नसशील तर आत्ता तिथे जा आणि तो जळता कापूर स्वतःच्या हातावर ठेव. जर तू खोटं बोलत नसशील तर देवी तुझ्या हाताला काही होऊ देणार नाही. बोल, आहेस तयार परीक्षा द्यायला? नाही नाही राणे, तू असं काय बी करणार नाहीस. तू काय केलं नाहीस. बघितलं ताई, ही मुलगी परीक्षा द्यायला तयार नाहीये. याचा अर्थ ह्या मुलीनं मुद्दामून पिशव्यांची आदला बदल केलेली. ठीक आहे, तुमचा कोणाचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी परीक्षा द्यायला तयार. राणे नाही आहे, मी देणार परीक्षा. काय बी बोलू नकोस. तू काय करायचं नाहीस असं. हे बघ, तू साड्या बदलला नाहीतीस ना, मग तू नाही द्यायची परीक्षा. राणी, अगं काय करतेस तू? भोलाबाईचा, रेणुका देवीचा, एकविराईचा, या
जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा कोल्हांबाबाईचा रेणुका देवीचा भोला जगदंबेचा. काय करतेस तू? आई काय आहे सगळं? काय म्हणजे? आपली साडी चोळी या मुलीने देवीला अर्पण केली आहे. हिनं पिशव्या मुद्दामून बदलल्यात. मी काहीही मुद्दाम केलेलं नाहीये सर. हो, पिशवीतून जेव्हा साडी चोळी काढली तेव्हा पण हिच्या लक्षात नाही आलं. काय गए, बोल ना आता. असं डोळ्यात पाणी आणशील, दुसऱ्यांवर ढकलशील आणि मी काहीच केलं नाही असं दाखवशील तर तुला काय वाटलं आम्ही तुला माफ करू? असं अजिबात होणार नाही. आणि आता इंद्रा भाऊजींना पण समजले की तू किती खोटारडी मुलगी असते. आता तेही तुला कंपनीतून काढून टाकतील आणि मी पण तुझी पोलीस कंप्लेंट. स्टॉप दिस नॉनसेन्स. एक साडी एक्सचेंज झाली आहे फक्त, त्या तिला कामावरनं काढण्याचा काय संबंध? आई का क्षुल्लक गोष्टीवरनं भांडण करताय तुम्ही? तुला एक क्षुल्लक गोष्ट वाटते? इंद्रा तुला वाटते ना तितकी साधी गोष्ट नाहीये ही. देवीची ओटी ही महाडिकांच्या घरच्या सुनेनं भरायची असते, पण ती ओटी या मूर्ख मुलीने भरली आहे. आई त्याने काय फरक पडतोय? साडी हिने अर्पण केली काय किंवा आणखी कोणी केली काय? जाणार ती देवी आईच्या चरणीच आहे ना ग. गुरुजी मला एक सांगा, असं कधी झालंय का की साडी एक्सचेंज झाली म्हणून देवी आईने आशीर्वादच नाही दिलाय कुठल्या भक्ताला कधी? मुळीच नाही. आई कधीच कुठल्या भक्ताला कोपत नाही. देवीसाठी सगळे सारखेच. बघितलं, गुरुजी स्वतः म्हणतायत. अगं तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, असं कोणी उगाच मुद्दाम नाही करणार अगं. आणि आई ही मुलगी तर अजिबात करणार नाही. इंद्रा, आई मी इथे तुझ्यासाठी आलो होतो. मला उशीर होतोय, मी निघतो. अरे तुमच्यासाठी दुसरी गाडी पाठवतो. सांभाळून घरी जा. इंद्रा, आई आई काय नाही झालं मला. चल मी फॅक्टरीला निघते. अगं पण आपली पूजा राहिली की बाय अजून? झाली की आई पूजा. प्रामाणिक माणसाच्या पाठीशी देवी आई नेहमी खंबीरपणे उभा असते, हे सिद्ध झालंय आज. चप्पल कुठे गेली माझी? गेल. देवी आईच्या नावानं चांग भलं. का ग काय झालं? अगं अशी का बघतेस? महाडिकांच्या सोन्याच्या हातनं देवीची वटी भरली नाही म्हणून नाराज आहेस होय? अगं देवीचा खेळ तुला नाही कळणार. तिच्या जी मनात असतं या ती भविष्याची पेरणी असत्या. महाडिकांच्या सोन्याच्या हातनं देवीची वटी भरली गेली या. देवी आईच्या नावानं चांग भलं.
मारिकांनी आणलेली साडी माझ्याकडनं देवीला अर्पण झाली. मारिकांच्या सुनाच्या हातनं देवीची वटी भरली गेली. वाव मम्मा, किती सुंदर आणि एस्थेटिक हात उमटले ताणीचे. लग्नानंतर नवरीचा हात उमटवतात ना, एक्झॅक्ट तसे. अजित, अजित, मम्मा अगं काय झालं? अजित कुठे आहे? आत्ताच्या आत्ता त्याला इथे बोलावून घ्या. मम्मा पण अगं काय झालं सांग ना. अजित कुठे आहे? अगं तो त्याच्या रूम मध्ये असेल. मग त्याला इथे बोलाव. अगं मालती, काय झालंय काय? चिकू, मी काय सांगितलं ऐकायला नाही का आलं? अजित कुठे आहे? अजित! हो जाते. काय झालं काकी? काय झालं म्हणून मलाच विचारशील? आधी स्वतः नको ते उद्योग करायचे आणि नंतर विचारायचं काय झालं. काय झालंय नक्की? कसले नको ते उद्योग? कशाबद्दल बोलताय मला काहीच कळत नाहीये. ए, या नको त्या उद्योगांबद्दल बोलती मी. अजित काही करायचं पण हे ठसे इथनं नाहीसे झाले पाहिजेत. अहो काकी, ते लगेच कसे जातील? आणि मी त्या दिवशी सांगितलं होतं ना की ते जातील हळूहळू म्हणून. हळूहळू नाही, लगेच. अजित, माझ्या घराच्या भिंतीवरनं त्या मुलीच्या हातांचे हे ठसे मिटले गेले पाहिजेत, तेही आत्ताच्या आत्ता. अगं कसं पॉसिबल आहे हे बघ. तू आधी शांत हो आणि आतमध्ये चल. चल. येणार नाही. जोपर्यंत त्या मुलीच्या हातांचे हे ठसे या भिंतीवरनं माझ्या नजरेसमोरनं नाहीसे होत नाहीत, तोपर्यंत मी घरात पाऊल अगं मालती, काय हट्टीपण आहे हा? अगं असे कसे डाग जातील? ते जायचे असते तर हे आधीच नसते का गेले? सांग बघू. अगं त्या दिवशी ते डाग काढण्यासाठी किती प्रयत्न केलेत राणीने. बस. राणी राणी राणी, त्या मुलीचं नावही मला माझ्यासमोर नकोय. नाहीतर काय, त्या मुलीनं आज महाडिकांच्या सुनेचा मान हिरावून घेतलाय. महाडिकांच्या सुनेनं भरायची ओटी आज त्या मुलीनं भरली आहे. हो वहिनी, तो विषय तिथेच संपलाय. परत इथे का? मम्मा हे बघ, तू शांत हो आणि तू चल ना आतमध्ये प्लीज. शिकू, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? जोपर्यंत या भिंतीवर हे डाग जात नाहीत तोपर्यंत मी इथनं कुठेही हलणार नाही. अजित, तू काही कर, आकाश पाताळ एक कर, पण या भिंतीवरचे घाणे डाग आत्ताच्या आत्ता मिटले गेले पाहिजेत. अगं पण तो आता काय करेल त्याला? याचा विचार त्यांनी आधी करायला हवा होता वहिनी. आणि मुळात मला कळत नाही याच्या नको त्या उद्योगांना तुम्ही का प्रोत्साहन देताय? आई थांब, मी बघतो काहीतरी. काकी, तुम्हाला हे डाग नको आहेत ना? ठीक आहे, माझ्याकडे एक ऑप्शन आहे, आलोच मी. ए भावा, अरे कुठनं पळत आली? काय वाघ बिग मागे लागलं काय तुझ्या? अरे गोट्या, वाघ लागला असतं तर मी पळत आले असते का? आरामात चालत आले असते की. मग वाघापेक्षा एवढे डेंजर कोण मागे लागले तुझ्या? इंद्रजित सर. काय ते तुझ्या मागे लागले? अरे गोट्या, ते सकाळी ते मला मंदिरात भेटले होते ना. जाऊ दे, लई मोठी स्टोरी आहे. तू एवढं समजून घे की ते माझ्या आधी निघाले होते ना. मग आता मी जर त्यांच्यापेक्षा उशिरा पोहोचले असते तर लई ओरडा बसला असता. मग एकदम जोरात सायकल पळवले मी, जोरात जोरात, आणि मग पोहोचले. अरे भावा, एवढा कशाला लोड घ्यायचा? तुला काहीतरी झालं असतं माझी. आणि ते इंद्रा सर खडूस आहे, ते एखादा मरायला टाकलं ना तरी पण म्हणेल सगळं वेळेत करा. ते येडे. नाही रे गोट्या, मला वाटतं ते एवढे पण वाईट नाहीयेत. म्हणजे आपल्यासारखेच आहेत रे. आपल्यासारखे? अगे ती एकावर एक 3 कोट घालते, ते आपल्यासारखे कुठं काय? अरे म्हणजे तसं आपल्यासारखे नाही ते. म्हणजे आपली ना त्यांच्याशी दोस्ती होऊ शकते. काय दोस्ती? तू येडी आहे का? अगं
त्याच्यापेक्षा आपण दोघं जाऊन ठोसे घरला जीव देऊ, त्याच्याबरोबर दोस्ती. अगं ताप आलाय का तुला? बरी आहे ना तू? शक्यच नाही. काय पण काय बोलती तू? अरे कशाला, का नाही होऊ शकत दोस्ती? ते बघ, नाव घेतलं आणि इंद्रजित सर आले. हे तो तुझं फुल पडलंय, ते उचल जा. परत ते आलं ना ते ओरडेल, ते जा आण. अरे डोक्याचं सरकलं वाटतं. ए गोट्या, एक आयडिया आहे. चल 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 ना. इकडे बघूया ते. अरे इथं कशाला आलोय आपण? काय भाव करायला आलोय का त्याला? ते येड आहे, चिडेल. गप्रे. हे बघ, आता आपण करणार आहे फ्रेंडशिप टेस्ट. म्हणजे बघ, तिकडे फुल आहे ना, त्यांनी जर चालत येऊन त्या फुलावरती पाय ठेवलं तर आपली त्यांच्याशी दोस्ती नाही होऊ शकत. पण जर त्यांनी त्या फुलावरती पाय नाही ठेवला तर आपली दोस्ती पक्की. व्हॉट नॉनसेन्स! कोणी टाकलंय हे इथे? जा मागाची तोंडी. सर सर सर, हे माझ्या डोक्यातलं गुलाब खाली पडलं. हो, वाटलंच मला. असंही तू सोडून या फॅक्टरीत कोण फुल लावून फिरताय म्हणा. आणि काय ग, मी बऱ्याचदा नोटीस केलंय, तू तुझा वेळ नको त्या गोष्टींमध्ये खूप वाया घालवतेस. स्वतःच्या वेळेची नीट किंमत करायला शिक. अहो सर, नुसतं फुल तर पडले. अहो ते पिन निघाली असेल केसातून आणि मग गळून पडलं ते खाली गडबडीत. त्याच्यावरून एवढं बोलताय. मी फुलाबद्दल नाही बोलत आहे, मी इन जनरल बोलतोय. हा जो स्मार्टनेस तू बडबड करण्यात दाखवतेस ना, तो थोडा कामाच्या बाबतीत दाखव, फायद्यात राहशील. अहो सर, आयुष्यात सगळीकडनंच फायदा नुकसान बघायचा नसतो, आयुष्य जगायचं पण असतं. आता त्या फुलाचंच बघा ना, ते स्वतः खूप मस्त पण दुसऱ्यांना सुगंध देत. सुगंध तर परफ्यूम पण देतो. हाय का आता? अहो नुकताच उमललेल्या फुलाचा गंधाचं मोल आहे का परफ्यूमला? आणि तसं बी या आनंदाला पैसे मोजावे नाही लागत. तुमचं परफ्यूम तर विकतच घ्यावं लागतं ना. कसं आहे ना, एक फुल मिळेल तुला झाडावर, पण अशी अनेक फुलं विकत घ्यायची असतील ना, तिथे पैसेच द्यावे लागतात. आणि तुझं वैयक्तिक मत काही असो, तू या फॅक्टरीची एम्प्लॉई आहेस. आणि एक नेहमी लक्षात ठेव, ही फॅक्टरी फक्त 2 गोष्टींवर चालते, पैसा आणि वेळ. जा तुझ्या कामाला लाग. सर थँक्यू. नाही, इट्स ओके. मी हे सजेशन माझ्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका वर्करने तसा वेळ वाया घालू नये म्हणून दिलंय. सर त्यासाठी थँक्यू नाही, तुम्ही आज सकाळी मंदिरात माझी बाजू घेतलीत त्याबद्दल थँक्यू. मी तुझी बाजू नव्हती घेतली, मी खऱ्याची बाजू घेतली होती. पण तुम्हाला कसं माहित मी खरी आहे? हे भावा, अरे काय बोलत होता तुम्ही? माझे तर डोक्याला मुंग्या आलं, मला काहीच कळे ना. कुठलं फुल, कुठला सुगंध, परफ्यूम, काय बोलत होता तुम्ही? तुम्हाला तरी कळलं का काय बोलत होता? अरे मग गोट्या, अरे त्यांच्या बोलण्यामागं ना काहीतरी विचार होता. जाऊ दे ना, पण मी तुला म्हंटल ना, अरे तसे चांगले आहेत रे ते. आता बघ ना, त्यांनी ते फुल पण नाही चिराडलं. आता तुझी खात्री पटते का की आपण त्यांच्याशी दोस्ती करू शकतो? ए गप्पे, तूच कर दोस्ती. तू झाली येडी. त्या कारल्याचं काही सांगता येत नाही. मी जर आता वेळेवर नाही गेलो ना तर त्यानं गुलाब नाही चिरडलं, मला चिरडल त्यो. मी जातो भाई, आपल्याला नाही. तू येडी झालीये. दोस्ती नको. अजित लवकर कर. हो बाजूला आणते माझ्याकडे. तीर अगदी वर्मी लागलाय मालतीबाईंच्या.
जखम ताजी आहे तोपर्यंत मीठ चोळून घे उर्मिला. अय्यो, भिंतीवरचे डाग जातील हो, पण मनावर जे घाव झाले त्याचं काय? ती कोण कुठली राणी, कधी येते, काही बोलते. नाही म्हणजे इंदिरा भाऊजी जेव्हापासून आलेत ना तेव्हापासून बघते मी, ती त्यांच्या मागे लागली. वहिनी अहो, काय सारखं वहिनी वहिनी चाललंय तुमचं? का त्या मुलीचा सारखा पुळका येतोय तुम्हाला? आबांशी बोलून राणी प्रकरण हे बंदच करून टाकणार आहे मी. आईंना किती त्रास होतोय हे कळतंय का तुम्हा सगळ्यांना? आजपासून त्या मुलीचा विषय कोणी घरात काढायचा नाही. अहो वहिनी, पण ते राणीने आपल्याला त्रास दिलाच नाहीये, आपणच विनाकारण त्रास करून घेतोय. विनाकारण? हे जे सगळं घडतंय हे विनाकारण घडतंय चिकू? नाहीतर काय मम्मा? हे बघ, मला हे मान्य आहे की आपली साडी चोळी ते राणीच्या हातून देवी आईला वाहिली गेली आणि ती शेवटी देवी आईच्या चरणी गेली ना, आणि असं दादूही म्हणाला. हो, पण ती साडी चोळी कुठल्या तरी ऐरागेऱ्या मुलीच्या हातून नाही तर महाडिक खानदानाच्या सुनेच्या हातून वाहिली जाणं अपेक्षित होतं, आणि राणी या घरची सून नाहीये. बरोबर बोलताय आई तुम्ही. ती मुलगी हे सगळं काही मुद्दामून करत असणार. ती मुलगी ह्या घरची सून होण्याची स्वप्न बघत असणार. उर्मिला, तू काय बोलतेस याचं भान आहे का तुला? आत्ता बोललीस, पुन्हा बोललीस तर तुझी जीभ छाटून टाकायला कमी करणार नाही. ती राणी आणि या महाडिक घराची सून हे कधीच शक्य नाही, स्वप्नातही नाही. मुळात त्या मुलीच्या आपल्या घरची मोलकरणी व्हायची पण लायकी नाहीये, त्यामुळे सून तर खूप लांबचीच गोष्ट आहे. ते उभ्या जन्मात शक्य होणार नाही. त्या जोगतिणीचे शब्द कधीच खरे ठरणार नाही. ही मालती महाडिक ते खरे ठरू देणार नाही. त्या मुलीला महाडिक खानदानाची सून म्हणून या घरात मी कधीच येऊ देणार नाही, म्हणजे नाही.